नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र गव्हाणे. मित्रांनो, महावितरण इलेक्ट्रिसिटी बिल ऑनलाईन पद्धतीने कसे भरावे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खास करून फोनपेच्या माध्यमातून आपण आपले लाईट बिल कसे भरू शकतो याची संपूर्ण लाईव्ह प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही महावितरणाचे बिल ऑनलाईन पद्धतीने कसं भरायचं हे जाणून घेऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. मित्रांनो, महावितरणाचे लाईट बिल ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधलं जे फोनपेचं ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला बघा 3 नंबरचा पर्याय दिसतोय, रिचार्ज आणि बिल्स. या सेक्शनमध्ये इलेक्ट्रिसिटी बिल यावर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बरेचसे बिलर्स आहेत महाराष्ट्रातले. त्यातील आपला जो MSEDCL महावितरण महाराष्ट्र हा पर्याय 4 नंबरला आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये हा पर्याय दिसत नसेल तर तुम्ही सर्च बाय बिलर या बटनावर क्लिक करून त्या ठिकाणी महावितरण असं सर्च करायचं आहे. त्याखालीच तुम्हाला MSEDCL महावितरण महाराष्ट्र हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता आपल्याला कन्झ्युमर नंबर म्हणजेच आपला ग्राहक क्रमांक टाकायचा आहे. हा ग्राहक क्रमांक तुम्हाला तुमच्याकडे जर जुनं एखादं लाईट बिल असेल तर त्यामध्ये मिळून जाईल. जर ते नसेल तर तुमच्या घरावर जे मीटर लावण्यात आलेलं आहे त्यावरती ब्लॅक मार्करने हा नंबर लिहिलेला असतो. हा नंबर या ठिकाणी तुम्ही टाकला की खालील कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता तुमचं जे काय बिल डिटेल्स असेल ते सर्व स्क्रीनवर तुम्हाला दिसेल, जसं की कस्टमरचं नेम, बिल डेट आणि तुम्हाला किती बिल आलेलं आहे ती रक्कम या ठिकाणी दिसते. त्याखाली पे फ्युचर बिल्स विथ ॲटो पे हा पर्याय दिसेल. जर तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही हा ऑप्शन टिक मार्क करू शकता. हा ऑप्शन टिक मार्क केल्यानंतर दर महिन्याला तुम्हाला जेवढे लाईट बिल येईल ते ॲटोमॅटिकच तुमच्या खात्यातून कपात केले जातील. दरवेळेस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरण्याची आवश्यकता भासणार नाही, ते ॲटोमॅटिकच होत जाईल. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी क्लिक करू शकता, अन्यथा हा पर्याय सोडून द्यायचा आहे आणि प्रोसीड टू पे या बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमधून हे पेमेंट करायचं आहे. तर कोणत्या अकाउंटमधून करायचं, जर तुमचं एकापेक्षा जास्त अकाउंट या ठिकाणी लिंक असेल तर ते बँक अकाउंट तुम्ही निवडू शकता आणि पे या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचा जो काही फोनपेचा कोड तुम्ही टाकलेला असेल तो टाकून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तुमचं पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुली होऊन जाईल. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल झाल्याचं संदेश तुमच्या फोनपेच्या ॲपवर दिसेल. बिल डिटेल्सवर क्लिक करून तुम्ही पुन्हा या ठिकाणी सर्व माहिती बघू शकता. तसेच तुमचा जो नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आहे यावरतीही बिल भरल्याचा मेसेज येणार आहे आणि जो ईमेल ID तुम्ही रजिस्टर केलेला असेल त्यावरती बिल भरल्याची पावती देखील येते. तुम्हाला ईमेल आल्यानंतर तुम्ही प्लीज क्लिक हेअर या बटनावर क्लिक करून लाईट बिल भरल्याची पावती तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारची पावती ही आपल्याला ईमेलवर पाठवली जाते. आपण प्रिंट रिसिप्ट या बटनावर क्लिक करून याची PDF आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी एक विशेष म्हणजे फोनपेवरती आपण एकदा जरी आपले ऑनलाईन पेमेंट भरले तर त्यानंतर जे काही आपल्याला बिल येईल ते आपल्याला ऑनलाईन पद्धतीने चेक करण्याची आवश्यकता भासत नाही. जसं महावितरणकडून आपलं दर महिन्याचं नवीन बिल जनरेट होतं तर ते बिल आपल्याला किती आलेलं आहे ते फोनपे मार्फतच नोटिफिकेशनसुद्धा येतं. त्या ठिकाणी क्लिक करून डायरेक्ट आपण ते पेमेंट करू शकतो. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.